शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के वरिष्ठ नेता और सांसद अनिल देसाई ने मीडिया से बातचीत में ऑपरेशन टाइगर को लेकर चल रही चर्चाओं को पूरी तरह निराधार बताया। उन्होंने कहा कि पिछले 1 साल से इस तरह की खबरें सामने आ रही है, लेकिन इनमें से कोई तथ्य नहीं है। देसाई ने कहा कि न तो कोई ऑपरेशन दिखाई दे रहा, न ही किसी बड़े राजनीतिक घटनाक्रम के संकेत। उन्होंने विधायक संजय देशमुख को लेकर भी चल रही अटकलों पर प्रतिक्रिया दी। देसाई ने कहा कि संजय देशमुख के घर पर पारिवारिक कार्यक्रम था, उन्होंने किसी से मुलाकात की, इसकी जानकारी उन्हें ही नहीं थी। हालांकि स्वयं देशमुख ने स्पष्ट किया है कि मुलाकात केवल निजी काम के सिलसिले में हुई थी। देसाई ने कहा है कि अलग गुट बनाने या किसी अन्य दल के साथ जाने जैसी चर्चाओं में कोई सच्चाई नहीं है। संजय दीना पाटिल ने भी ऐसे दावों को खारिज किया है। माध्यमातनं या चर्चा गेल्या वर्षाहून अधिक काळ झाला असेल, सातत्यानं येत आहेत आणि प्रत्येक वेळेला ते काय ऑपरेशन टायगर टायगर, पण ते टायगरही कधी दिसत नाही आणि ऑपरेशन सुद्धा होत नाही आणि याच्यामध्ये या बातमीमध्ये कुठचंही तथ्य नाही आहे, वेळोन वेळी सिद्ध झालेलं आहे। पण तरी स्पेक्युलेशन म्हटलं की एक भाग असतो की काही ना काय माध्यमामध्ये कोणीतरी उडी सोडली की मग त्या गोष्टी सुरू होतात आणि या गोष्टी अनाकलनीय, म्हणजे उगाच त्याच्यावर वेळ दवडण्यात नाही। त्यामध्ये बघा, त्या दिवशी त्यांच्या घरी त्यांच्या मुलीला लग्नाचं त्यांचं हे होतं, बघायला येणार होती लोक वगैरे, आणि त्यांनी ते सांगितलं होतं, त्यामुळे त्यांनी ते स्वतःच हे केलं। आणि काल त्यांनी ज्या काही गोष्टी म्हणजे त्या भेट घेतली असेल किंवा काय ते हे कल्पना नाही, त्याबाबत कुठचा दुजोरा माझ्याजवळ तरी नाही आहे, पण तरी माध्यमांमधनं ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांचं काहीतरी फार्मसी संदर्भातलं हे होतं आणि त्या खात्याचे ते मंत्री होते वगैरे, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। परंतु कुठेही अशा प्रकारचं हे नाही आहे की त्या माध्यमातनं कुठून तरी दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणं किंवा एक स्वतंत्र तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं कुठचंही हे नाही। पण माध्यमांच्या याला सारखं उत्तरं देणं आणि त्या ह्याच्यामध्ये त्या प्रश्नांमध्ये कुठचं, काल तुम्ही पाहिलं असेल संजय दीना पाटील सुद्धा मुंबईमध्ये बोलताना काही गोष्टी त्यांना सुद्धा त्या अनावर होतात की बाबा परत परत सारखं सारखं का विचारताय।